मंडळी, तुमच्या डोक्यात कोंडा झाला असेल आणि तो काही केल्या जात नसेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे। आज आपण बघणार आहोत केसांमध्ये कोंडा होण्याची काही कारणं आणि त्यावर काही घरगुती उपाय। तर सुरू करूया आजचा व्हिडिओ। मंडळी, कोंडा होतो म्हणजे काय तर आपल्या केसांमध्ये पांढऱ्या रंगाचे छोटे छोटे कण दिसून येतात। हे साधारणपणे केस विंचरताना दिसतात किंवा केसामध्ये खूप जास्त प्रमाणात कोंडा झाला असेल तर काही न करता सुद्धा आपल्या कपड्यावर, मानेवर किंवा केसांमधून हात फिरवल्यावर सुद्धा हा कोंडा हाताला चिकटतो। पण केसामध्ये कोंडा होण्याची कारणं काय काय आहेत? मंडळी, तुम्ही कधी असं ऐकलं आहे का की लहान बाळाच्या केसांमध्ये कोंडा झालाय? नाही, कारण बाळाची शारीरिक स्वच्छता किंवा इतर काळजी त्याची आई किंवा घरातील मोठी माणसं घेतात। लहान बाळांचा आहारसुद्धा पौष्टिकच असतो। कोंडा होण्याचं प्रमुख कारण इथंच दडलं आहे, ते म्हणजे आपला आहार हल्ली फक्त चवीपुरता राहिला आहे। आपल्या आहारामध्ये पौष्टिक मूल्य नसतात, ज्याचा परिणाम अनेक त्रासांच्या रूपाने समोर येतो आणि त्यापैकीच एक म्हणजे कोंडा किंवा डॅन्ड्रफ होणे। याशिवाय इतरही कारणं आहेत। त्यात सगळ्यात पहिलं कारण म्हणजे अस्वच्छता। हल्ली अनेक जण फक्त फॅशन म्हणून केस धुवत नाहीत। आपण कामानिमित्त दिवसभर बाहेर फिरत असतो, बाहेरची धूळ माती आपल्या केसांमध्ये जाते आणि जर आपण आपले केस नियमितपणे धुतले नाहीत तर ही माती धूळ आपल्या केसांमध्ये अस्वच्छता निर्माण करते, जी बुरशी किंवा इतर विषाणूंच्या वाढीसाठी कारणीभूत ठरते। त्याचाच परिणाम म्हणून केसांमध्ये कोंडा होतो। किंवा अनेक जण आंघोळ केल्यावर ओल्या केसांवरच तेल लावतात, जेल किंवा क्रीमसुद्धा लावतात। त्यामुळे सुद्धा केसांच्या मुळांना हवा लागत नाही आणि तिथे बुरशी तयार होते। त्याचा परिणाम केसांमध्ये कोंडा होतो। दुसरं कारण म्हणजे सौंदर्य प्रसाधनांचा वापर। आपण टीव्हीवर जाहिराती बघून त्यानुसार वेगवेगळी सौंदर्य प्रसाधनं केसांसाठी वापरतो। त्यामध्ये वेगवेगळी जेल्स, क्रीम्स असतात, केसांचे रंग असतात। या सौंदर्य प्रसाधनांचा वापर केल्यामुळे केस चांगले दिसतील असा दावा केलेला असतो, पण केस चांगले दिसणे आणि केस चांगले असणे यामध्ये खूप फरक असतो। आणि अशा सौंदर्य प्रसाधनांचा वापर केल्यामुळे हळूहळू केसांची मुळं खराब होतात, केससुद्धा खराब होतात। केसांच्या मुळांमध्ये बुरशी किंवा इतर विषाणू वाढायला लागतात आणि त्याचा परिणाम कोंडा होण्यामध्ये होतो। तिसरं कारण आहे प्रदूषण। मंडळी, खास करून शहरी भागात हा त्रास जास्त होतो, कारण शहरांमध्ये खूप प्रदूषण व्हायला लागलंय आणि त्याचा सुद्धा आपल्या त्वचा आणि केसांवर परिणाम होतो, त्यामुळे डोक्यात कोंडा होऊ शकतो। चौथं कारण आहे दुसऱ्याचा संसर्ग होणे। या बाबतीत जर तुम्ही दुसऱ्याचा कंगवा वापरला आणि त्या व्यक्तीच्या डोक्यात कोंडा झाला असेल तर तुम्हाला सुद्धा कोंडा होऊ शकतो, कारण केसात कोंडा झालेल्या व्यक्तीने वापरलेल्या कंगवा किंवा फणीमध्ये सुद्धा त्याच्या केसांमधील कोंडा अडकून राहतो आणि तो कंगवा किंवा फणी दुसऱ्या व्यक्तीने वापरल्यास त्याचा संसर्ग दुसऱ्या व्यक्तीच्या केसांमध्ये होतो, ज्याचा परिणाम म्हणजे त्या दुसऱ्या व्यक्तीच्या केसांमध्ये कोंडा होतो। आणि पाचवं कारण आहे आहारातील चुकीच्या सवयी। मंडळी, आपण मगाशी बघितल्याप्रमाणे हल्ली अनेक जण चवीला महत्त्व देतात, पण अन्न पौष्टिक नसलं तरी त्यांना चालतं। मात्र त्यामुळे आपल्या शरीरात अनेक गोष्टींची कमतरता निर्माण होते। ही कमतरता भरून काढायला आपण वेगवेगळ्या गोळ्या, टॉनिक्स घेतो, तीसुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय। याचा परिणाम, त्याचे अनेक साईड इफेक्ट्स आपल्या शरीरावर होतात आणि त्याचाच एक परिणाम म्हणजे केसांमध्ये कोंडा होऊ शकतो। तर मंडळी, आता आपण जी कारणं बघितली त्यापैकी पहिली 4 कारणं तर आपण सहजपणे दूर करू शकतो। त्यासाठी तुम्हाला केसांची स्वच्छता नीट ठेवावी लागेल। पूर्ण माहिती असल्याशिवाय तेल, क्रीम किंवा जेलचा वापर टाळावा लागेल। शक्यतो दुसऱ्याचा कंगवा वापरणंसुद्धा टाळावं लागेल, त्यामुळे कदाचित तुमचा कोंडा कमी होईल। तसंच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय उगीचच औषधं, टॉनिक इत्यादी घेणं टाळावं। बाहेर जाताना, खास करून जिथं जास्त प्रदूषण असेल तिथं केसांना रुमाल बांधावं किंवा टोपी किंवा हेल्मेट घालावं, जेणेकरून तुमचे केस नीट झाकले जातील। आता बघूया कोंडा दूर करण्यासाठी काही उपाय। सगळ्यात पहिला उपाय आहे जास्वंदाचं तेल वापरणे। मंडळी, हा एक जुना आणि चांगला उपाय आहे जो कोंडा दूर करण्यासाठी खूप प्रभावी ठरतो। जास्वंदाचं फूल आणि पान हे केसांसाठी अक्षरशः वरदान आहेत। जास्वंद तेल तुम्ही घरीसुद्धा बनवू शकता किंवा बाजारात ते विकत मिळतं। या जास्वंद तेलाने केसाच्या मुळांना नियमितपणे चांगली मालिश केल्यास तुमच्या केसांमधील कोंडा निश्चितपणे दूर होतो। मात्र जास्वंदाचं तेल फक्त केसांना लावावं, त्याचा खाण्यासाठी किंवा पिण्यासाठी वापर करू नये। दुसरा उपाय आहे शिकेकाई। मंडळी, हा सुद्धा एक पूर्वापार वापरात असलेला पण सध्या जाहिरातींच्या युगात मागे पडलेला आणि कोंड्यावर अतिशय प्रभावी उपाय आहे। शिकेकाई आपल्याकडे खास करून महिला वापरत आलेल्या आहेत, मात्र पुरुष मंडळीसुद्धा त्याचा वापर निश्चितपणे करू शकतात। शिकेकाई वापराने कोंडा होण्याची समस्याच होत नाही,
मात्र शिकेकाई पावडर शक्यतो चांगल्या क्वालिटीची वापरावी किंवा किराणा मालाच्या दुकानात शिकेकाईचे शेंगा मिळतात त्या विकत घेऊन त्या दळून आणाव्यात। मग ती शिकेकाई पावडर अंघोळीच्या आधी पाण्यात किमान 10 ते 15 मिनिटं भिजवून ठेवावी। मग पाण्यामध्ये ती चांगली मिक्स करावी आणि त्या पाण्याने केस धुवावे। त्यामुळे काही दिवसातच कोंडा कमी झालेला दिसून येईल। कधीकधी ही शिकेकाई पावडर केसांमध्ये तशीच राहते। तसं होऊ नये म्हणून शिकेकाई पाण्यात चांगली मिक्स केली की पाणी गाळून घ्यावं आणि मग त्या पाण्याने केस धुवावे, म्हणजे ती शिकेकाईची पावडर आपल्या केसांमध्ये राहणार नाही। तिसरा आणि अतिशय सोपा उपाय म्हणजे खोबरेल तेलाने केसांच्या मुळांना मालिश करणे। मंडळी, हल्ली अनेक जण खोबरेल तेलाचा वास आवडत नाही या सबबीखाली डोक्याला तेल लावत नाहीत। मात्र इथंच त्यांचं खूप मोठं नुकसान होतं, कारण खोबरेल तेलामध्ये केसांच्या आरोग्यासाठी आवश्यक सगळी पोषक तत्त्व असतात आणि खोबरेल तेल केसांना लावायचं टाळल्यामुळे त्याचे दुष्परिणाम हळूहळू दिसून येतात। त्यामुळे नियमितपणे केसांना खोबरेल तेल लावत चला, ज्यामुळे केसांमध्ये कोंडा होण्याचं प्रमाण नक्की कमी होईल। आणि खोबरेल तेल केसांना न लावता केसाच्या मुळांपर्यंत जाईल अशा प्रकारे मालिश करावी। त्यामुळे केसांची मुळं तर घट्ट होतीलच, केस चिकटसुद्धा होणार नाहीत आणि कोंड्याचा त्राससुद्धा कमी होईल। चौथा उपाय आहे आवळ्याचा आहारात समावेश करणे। मंडळी, तुम्हाला आवळ्याचं तेल लावण्याविषयी कदाचित माहिती असेल, पण आवळा खाण्यामुळे जास्त फायदा होताना दिसून येतो। आवळ्यामध्ये असलेले काही घटक केसांच्या आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहेत। तसंच कोंडा होण्याचं एक अजून कारण म्हणजे मानसिक ताणतणावसुद्धा आहे आणि आवळ्यामध्ये असे काही घटक आहेत जे मानसिक ताण कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहेत। म्हणून आवळा नियमित खाणं हे सुद्धा कोंडा कमी करण्यावर एक प्रभावी उपाय आहे। आवळा तुम्ही नुसता खाऊ शकता किंवा त्याचा मोरावळा म्हणजे आवळ्याचा मुरंबा बनवून खाऊ शकता किंवा आवळा पावडरसुद्धा विकत मिळते, ती पाण्यात मिक्स करूनसुद्धा तुम्ही खाऊ शकता। तर हे होते 4 खात्रीशीर उपाय जे केसांमधील कोंडा हमखास दूर करतील। मात्र हे उपाय तुम्हाला दीर्घ काळासाठी करावे लागतील। किमान सलग 2 ते 3 महिने हे उपाय केल्यास त्याचे परिणाम नक्की दिसून येतील। त्यामुळे तुमच्या केसांमध्ये कोंडा झाला असेल तर यापैकी कुठलाही एक उपाय नक्की करून बघा आणि त्याचा फायदा झाला की नाही ते आम्हाला कॉमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन हा पर्याय निवडा। धन्यवाद।